आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी अशा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या आर्थिक नियोजनावर कॅगनं आपल्या ताज्या अहवालामध्ये गंभीर प्रश्न उपस्थित केले। सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये सरकारनं या योजनेवर बजेटच्या आर्थिक तरतुदीपेक्षा तब्बल 3541 कोटी रुपये जास्त खर्च केले। या अवाढव्य खर्चाचे ठोस स्पष्टीकरण सरकारला देता आलेले नाहीये असंही कॅगनं म्हटलेलं आहे। आणि या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये बजेटचे अंदाज बांधणं, खर्चावर नियंत्रण ठेवणं आणि एकंदरीत आर्थिक व्यवस्थापन यामध्ये मोठ्या त्रुटी आणि इतर त्रुटी सुद्धा आढळलेल्या आहेत असं कॅगच्या अहवालात समोर आलेलं आहे। तर या अहवालामध्ये कॅगनं कोणते मुद्दे मांडलेले आहेत आणि ताशेरे ओढलेले आहेत आपण पाहूयात। लाडकी बहीण योजनेवर 33,237 कोटी रुपये इतके खर्च केलाय। बजेटपेक्षा 3,541 कोटी रुपये अधिक खर्च केलेत। खर्च 261.8 कोटींवरून थेट 33,554 कोटींवर गेला। अधिकच्या खर्चासंदर्भात ठोस स्पष्टीकरण सरकारला देता आलेलं नाहीये। दीर्घकालीन विकासापेक्षा कल्याणकारी योजनांच्या गोष्टींवर खर्च कमी झालेला आहे। गृहनिर्माण खर्च 54.7% कमी झालाय। पाणी पुरवठा स्वच्छता खर्च 31.8% घटलेला आहे। तर आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्य सरकारवर कॅगनं हे ताशेरे मारलेले आहेत। अर्थसंकल्प बाह्य खर्चातल्या वाढीवरून हे ताशेरे मारलेले आहेत आणि त्यामुळे या संदर्भात सत्ताधाऱ्यांकडून काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं का, काय प्रतिक्रिया त्यांच्याकडून दिली जाते हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आर्थिक पारदर्शकतेवर सुद्धा गंभीर आक्षेप कॅगनं नोंदवलेले आहेत। राज्याची वित्तीय तूट अधिक वाढलेली आहे असं निरीक्षण सुद्धा कॅगनं नोंदवलेलं आहे। तर कॅगचा हा ताजा अहवाल समोर आलेला आहे आणि या ताज्या अहवालामध्ये अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर बोट ठेवलं गेलेलं आहे, ठपका ठेवलेला आहे। लाडकी बहीण योजनेवर 350,000 कोटींचा हा 3,500 कोटींचा अतिरिक्त खर्च केला गेला आहे। त्या संदर्भात सुद्धा कॅगनं ताशेरे ओढलेले आहेत। आर्थिक व्यवस्थापनामध्ये त्रुटी आहेत आणि या संदर्भात योग्य ते स्पष्टीकरण सरकारला देता आलेलं नाहीये असंही कॅगनं म्हटलंय। त्यामध्ये लाडकी बहीण योजना ह्या राज्यातल्या महिलांना सक्षमीकरणाकडे नेण्याकरता केलेली आहे। निश्चितपणे त्याचा मोठ्या प्रमाणावर फायदा राज्यातल्या लाडक्या बहिणींना होतोय।